नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजचा आपला टॅरो रिडिंगचा चौथा एपिसोड आहे आणि आज आपण बघणार आहोत मेजर आर्काना कार्ड्स. ही 22 कार्ड आपल्याला काय सांगतात तर आपल्या आयुष्यातले मेजर डिसिजन कसे घ्यायचे किंवा त्याबद्दल आपल्याला जो गायडन्स हवा असतो ती ही मेजर आर्कानाची 22 कार्ड्स आपल्याला देत असतात. चला आपण बघायला सुरुवात करूया. ही माझ्याकडे सगळी मेजर आर्कानाची कार्ड्स आहेत, ती मी तुम्हाला एक एक करून सांगते की एका पहिल्या म्हणजे द फूलचा अर्थ काय, प्रत्येक कार्डचा मी थोडक्यात अर्थ तुम्हाला एक एक शब्दात सांगणार आहे. तो तुम्ही आकलन करून घ्या आणि छानपैकी आपण पुन्हा एकदा मोठ्या एपिसोडमध्ये चांगल्यापैकी प्रत्येक कार्डची वेगळी माहिती करून घेऊया. आता हे 0 नंबरचं कार्ड द फूल आपल्याला शिकवत असतं आयुष्याची नवीन सुरुवात, साहस. आणि हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर ते दाखवतं धोका. पहिलं कार्ड आहे द मॅजिशियनचं. मॅजिशियन म्हणजे शक्ती किंवा प्रकटीकरण. हेच जर रिव्हर्स्ड आलं तर ते फसवणूक दाखवत असतं. तिसरं कार्ड आहे द हाय प्रिस्टेसचं. हे अंतर्ज्ञान किंवा रहस्य दाखवत असतं. हेच जर रिव्हर्स्ड आलं तर ते ब्लॉक, तुमच्या आयुष्यातले जे ब्लॉक्स आहेत ते दर्शवत असतं. तिसरं कार्ड आहे द एम्प्रेस, समृद्धी, मातृत्व. हेच जर कार्ड जर रिव्हर्स्ड आलं तर ते अवलंबन दाखवत असतं. चौथं कार्ड आहे द एम्पररचं, अधिकार, स्थिरता, रिव्हर्स्ड, अत्याचार. आता हे 5वं कार्ड आपल्याला दाखवत असतं द हॅरोफंटचं, परंपरा, शिक्षण. आणि हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर विद्रोह दाखवत असतं. 6वं कार्ड आहे द लव्हर्सचं, माझं सगळ्यात लाडकं कार्ड. 6 नंबर हा न्यूमरॉलॉजीमध्ये सुद्धा प्रेमासाठी धरला जातो. तर 6वा कार्ड आहे आपलं प्रेम आणि निवड. हेच जर रिव्हर्स्ड आलं तर असंतुलन दाखवत असतं. 7वं कार्ड आहे द चॅरियटचं. हे दाखवत असतं आपल्याला विजय आणि नियंत्रण. हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर अपयश दाखवत असतं. 8वं कार्ड आहे स्ट्रेंथचं. हे दाखवत असतं आपल्याला धैर्य आणि दया. हेच जर रिव्हर्स्ड आलं तर कमकुवतपणा दाखवत असतं. 9वं कार्ड आहे द हर्मिटचं. हे कार्ड आपल्याला एकांत किंवा शोध दाखवत असतं. आणि हेच जर रिव्हर्स्ड आलं तर ते अलगाव दाखवत असतं. हे आहे 10वं कार्ड व्हील ऑफ फॉर्च्यूनचं. हे आपल्याला बदल किंवा आपल्या आयुष्यात येणारी चक्र दाखवत असतं. हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर ते प्रतिकार दाखवत असतं. 11वं कार्ड आहे जस्टिसचं. हे आहे न्याय, संतुलनचं. हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर ते अन्याय दर्शवत असतं. द हँग्ड मॅन, त्याग, नवीन दृष्टिकोन शिकवत असतं. हेच जर रिव्हर्स्ड आलं तर तुम्ही कशात तरी अडकणार हे निश्चित असतं. 13वं कार्ड आहे डेथचं, परिवर्तनाचं, शेवटाचं. पण हेच जर रिव्हर्स्ड आलं तर तुम्ही प्रतिकार करू शकता. 14 नंबरचं कार्ड आहे टेम्परन्सचं, संतुलन, संयम. हे कार्ड आपल्याला शिकवत असतं. जर हे रिव्हर्स्ड आलं तर असंतुलन दाखवत असतं. द डेव्हिल. द डेव्हिल हे कार्ड आपल्याला व्यसन, बंधन दाखवत असतं. आणि हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर व्यसन आणि बंधनापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. नंतरचं कार्ड आहे द टॉवर. अचानक सडन बदल किंवा एखादा धक्का आपल्याला बसणार आहे असं हे कार्ड दाखवत असतं. हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर तुम्हाला मिळणारा गायडन्स, तुम्हाला काय टाळायचं आहे हे दाखवत असतं. पुढचं कार्ड आहे द स्टारचं. द स्टार आपल्याला आशा, प्रेरणा दाखवत असतं. द स्टार जर रिव्हर्स्ड आलं तर तुम्हाला निराशेला तोंड द्यावं लागतं. पुढचं कार्ड द मून, भ्रम, भय दाखवत असतं. हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर त्यात तुम्हाला स्पष्टता जाणवत असते. पुढचं कार्ड माझं दुसरं लाडकं कार्ड द सन. याच्यामधनं आपल्याला यश, आनंद. आणि हे जर रिव्हर्स्ड आलं
तर तुम्हाला यश किंवा आनंद हा तात्पुरता मिळणार हे पक्क. पुढचं कार्ड आहे जजमेंटचं. जजमेंट आपल्याला पुनरुत्थान किंवा निर्णय घेण्यास मदत करत असतं. हेच जर कार्ड रिव्हर्स्ड आलं तर तुम्हाला विलंब होणार हे नक्की. आता हे मेजर आर्कानाचं शेवटचं कार्ड. हे कार्ड आपल्याला दर्शवत असतं, या कार्डचं नाव आहे द वर्ल्ड. द वर्ल्ड म्हणजे काय? तुम्हाला इथे सर्कल दिसतंय ना एक, हे सर्कल म्हणजे तुमच्या कुठल्याही गोष्टीची पूर्णता, यश. आणि हेच जर कार्ड तुम्हाला रिव्हर्स्ड आलं तर ती गोष्ट अपूर्ण राहू शकते, असं हे कार्ड दर्शवत असतो. मित्रांनो, आत्ता आपण जे काही मेजर आर्कानाची कार्ड्स पाहिली, ती कार्ड्स म्हणजे एक एक ओव्हरव्ह्यू आहे आणि एक एक अर्थच मी ह्या कार्ड्सचा समजावून सांगितलेला आहे. पण तुम्ही ह्यात जेवढं डीप शिकाल तेवढे तुम्हाला वेगवेगळे अर्थ त्यातनं समजणार आहेत आणि त्या अर्थांवरनं तुम्ही एखाद्याचं रीडिंग करू शकता, म्हणजे एखाद्याला गाईड करू शकता. तुम्हाला आयडिया आली असेल बेसिक लेवलची. तर मग आता पुढील भागात आपण बघणार आहोत मायनर आर्काना कार्ड्स. तर मग मला असं वाटतं की आजच्या या आपल्या एपिसोडने तुम्ही सगळेजण खूप चार्ज झाला असाल आणि मायनर आर्काना जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असाल. तर भेटूया परत पुढच्या एपिसोडमध्ये मायनर आर्कानासोबत. पण जाण्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला, तसंच त्याप्रमाणे आपल्या सबस्क्रिप्शन जर तुम्ही केलं असेल तर तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या नातेवाईकांना आपला हा चॅनल सजेस्ट करा, त्यांनाही सबस्क्राईब करू द्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. खूप छान छान विषय घेऊन मला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे. लवकरच भेटू पुढच्या एपिसोडमध्ये मायनर आर्कानासोबत. धन्यवाद.